दिवसभरातील ठळक घडामोडी। काल मुंबईत दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसानं रात्रीपासून मुंबईसह उपनगरात जोरदार हजेरी लावली। अशातच हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा देऊन अलर्ट देखील जारी केलाय। तसंच रात्रीपासूनच्या संततधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र सुद्धा दिसून आलं। पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडा असं आवाहन देखील करण्यात आले। काल मुंबईत दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसानं रात्रीपासून मुंबईसह उपनगरात जोरदार हजेरी लावली। अशातच हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा देऊन अलर्ट देखील जारी केलाय। तसंच रात्रीपासूनच्या संततधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र सुद्धा दिसून आलं। पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता असल्यामुळे कोकण किनारपट्टी आणि विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला। अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विषय प्रलंबित असून यंदा विधानसभेआधी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः प्रयत्न करणार आहेत। या संदर्भात लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता झाल्याची माहिती देखील समोर आली असून मुख्यमंत्री विभागाकडून संबंधित विभागाला पत्र लिहून आढावा घेतला जाणार। अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात खेडकर कुटुंबाचे एक कारनामे आता उघड होऊ लागले। या प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता। या प्रकरणी मनोरमा खेडकर यांना आज पुणे ग्रामीण पोलिसांनी रायगड येथील महाडमधून अटक केली। खेडकर दाम्पत्य रायगड येथील महाडमध्ये एका लॉजवर खोट्या नावानिशी राहत असल्याची माहिती देखील समोर आली। अटक केल्यानंतर आज दुपारी 12च्या सुमारास मनोरमा खेडकर यांना कोर्टात हजर करण्यात आलं। त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली। अटक केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावर अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या हिंसक वळणाचा वाद गेल्या 4 दिवसांपासून तापलेला असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज संध्याकाळी विशाळगडावर पोहोचणार आहेत। हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करून ते पीडितांशी संवाद देखील साधणार आहेत। हर हर महादेव, चलो विशाळगड, चलो विशाळगड। रवींद्र पडवळकरसह कोल्हापुरातील बंडा साळोखे यांच्यावर जमावाला भडकावण्याचा आरोप असून ते मात्र दंगलीनंतर फरार आहेत। त्यांच्या शोधासाठी पथके देखील रवाना करण्यात आली आहेत। याचबरोबर देश विदेशातील घडामोडी आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि YouTube चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।